श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 3 ऑक्टोबर पासून नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या 9 विविध रूपांची पूजा केली जाते. आणि आपल्या घराच्या अंगणात असलेली तुळस हे देखील एक देवीचं स्वरूप आहे. तुळशीच्या रोपामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि तुळशीचं पूजन हे भगवान श्री हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये तुळशी संबंधित उपाय केल्याने आपल्याला त्याचे कैक पटीने लाभ होतात. तर नवरात्रीमध्ये करण्याचे असेच 2 प्रभावी उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. या उपायामध्ये तुळशीला तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये ही एक वस्तू अर्पण करायची आहे. ही वस्तू अर्पण केल्यामुळे तुमच्या घरात असलेलं दुःख, दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या घराची, पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, तुळशीला जी वस्तू अर्पण केलेली आहे, नंतर त्या वस्तूचं तुम्हाला काय करायचंय, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सगळ्यात आधी तर तुमच्या घराच्या अंगणामध्ये तुळस नसेल तर तुम्हाला तुळशीचं रोप हे नवरात्रीमध्ये कोणत्याही दिवशी आणायचं आहे आणि तिची नित्य पूजा करायची आहे. पौराणिक मान्यतेनुसार तुळशी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. त्यांच्याशिवाय श्रीहरींची पूजा ही कधीच पूर्ण होत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही, सुख समृद्धी टिकून राहते. आपल्यावर येणारी सर्व संकट, विघ्न ती स्वतःवरती ओढवून घेते. एवढी ही महत्वाची तुळस ही प्रत्येकाच्या घराच्या अंगणामध्ये असायलाच हवी. तसं तर तुळशीचं नित्यपूजन आपण करतच असतो, पण काही विशिष्ट तिथींवरती काही विशेष गोष्टी अर्पण केल्याने आपल्याला त्याचे लाभ होतात. म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे, जी अर्पण केल्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होऊ शकते आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छेची पूर्तता देखील या उपायांनी होते. त्यासोबतच आपण काही उपाय पितृपक्षामध्ये केलेले आहेत आणि आता नवरात्रीमध्ये सुद्धा आपण हे उपाय करणार आहोत. नवरात्रातील 9 दिवस तर अत्यंत प्रभावशाली असतात. या दिवसांमध्ये केलेले उपाय तुम्हाला शीघ्र फळ देतात, कारण या दिवसांमध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये तुमच्या घराण्याची कुलदेवी ही तुमच्या घरामध्ये वावरत असते. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांचं पूजन करत असताना आपल्या घराच्या अंगणात असलेल्या तुळशी मातेला विसरायचं नाही. तसं तर आपल्या रोजच्या सेवेमध्ये नित्यनियमाने आपण तुळशीचे पूजन करतो, पण काही विशिष्ट तिथींना विशिष्ट उपाय केल्यामुळे तुम्हाला त्याचे फळ मिळत असतात. तर असाच एक उपाय मी आता तुमच्यासोबत शेअर करते. तर सगळ्यात पहिला जो उपाय आपल्याला करायचा आहे तो नवरात्रातील कोणत्याही दिवशी तुम्ही करू शकता, कारण प्रत्येक दिवस हा शुभ आहे. हा जो उपाय आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहेत, मग त्या घराविषयीच्या असतील, तुमच्या पतीविषयीच्या असतील किंवा तुमच्या मुलांविषयीच्या असतील, त्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. याआधी पण मी तुमच्या समस्यांसाठी बरेचसे उपाय तुळशीजवळचे शेअर केलेले आहेत, पण कुठलीही सेवा उपाय करत असताना त्यामध्ये जर सातत्य असेल तर त्या उपायांमुळे तुम्हाला अनुभव यायला लागतात आणि त्याची प्रचिती यायला लागते. अतिशय साधा सोपा उपाय आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा तुम्हाला असं वाटलं की 9 दिवस पण मी हा उपाय करू शकते तर तसंही तुम्ही करू शकता. तर आता हा उपाय ज्या दिवशी तुम्ही करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला नित्यनियमाप्रमाणे तुम्हाला तुळशीचे पूजन करून घ्यायचे आहे आणि हा उपाय जो आहे तो तुम्हाला दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि या पिठामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, तर तुम्हाला थोडीशी हळद घालायची आहे आणि ते पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. पिवळसर असं घट्टसर पीठ तुम्हाला मळून घ्यायचं आहे. या पिठाला पिवळा रंग येईल अशा प्रकारे हे मळून घेतल्यानंतर याचे तुम्हाला 5 कणकेचे दिवे बनवायचे आहेत. एरवी आपण ज्यावेळेस दिवे बनवतो त्यावेळेस कणकेमध्ये आपण काहीही टाकत नाही, पण या उपायासाठी तुम्हाला या गव्हाच्या पिठामध्ये हळद ही आवर्जून टाकायची आहे. ती कणिक मळून घ्यायची आणि त्यानंतर त्याचे 5 दिवे तुम्हाला बनवायचे आहेत. अगदी छोटे छोटे दिवे बनवले तरी चालतील, पण ते पिवळसर दिसावेत अशा प्रकारे त्यामध्ये हळद असली पाहिजे. त्यानंतर हे दिवे तुम्हाला वाफवायचे आहेत का, तर वाफवण्याची गरज नाही. तशाच प्रकारे तुम्ही या उपायासाठी वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला देवघराजवळ जायचं आहे. या दिव्यांमध्ये 2 वातीची एक वात करून या 5ही दिव्यांमध्ये तुम्हाला 2-2 जोड वाती घालायच्या आहेत. त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. या दिव्यांमध्ये तुम्हाला तुपाचाच वापर करावा लागेल. हा उपाय करण्यासाठी तूप हे अतिशय आवश्यक आहे. तुमच्या घरामध्ये तूप नसेल तर तुम्ही ते तूप विकत आणा आणि त्यानंतरच अशा प्रकारे हा उपाय करा. आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरामध्ये म्हशीचं तूप आहे, तर हरकत नाही, पण तुपाचाच वापर तुम्हाला करायचा आहे. तेल या उपायासाठी चालणार नाही.
म्हशीचं तूप घालणार असाल तर त्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यामध्ये या जोडवाती तुम्हाला घालायच्या आहेत. एक एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. पहिला दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, अक्षदा अर्पण करायच्या, एखादं फुल असेल तर फुल अर्पण करायचं आणि त्यानंतर या दिव्यांमध्ये तुम्हाला एक वेलची आणि एक लवंग टाकायची आहे. एक अख्खी वेलची आणि एक अख्खी लवंग फुल असलेली टाकायची आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्याकडे खूप जुन्या झालेल्या वेलची किंवा लवंगा पडलेल्या असतात, त्याच आपण घालतो. तर असं अजिबात करायचं नाही. आणि 5 दिवे आहेत तर 5 अख्ख्या लवंगा आणि 5 अख्ख्या वेलची तुम्हाला घ्यायचे, ज्याला आपण वेलदोडे सुद्धा म्हणतो, तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि एक एक दिवा प्रज्वलित करून अशा प्रकारे पहिल्या दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग एक वेलची टाकली, त्यानंतर दुसरा दिवा प्रज्वलित करायचा, त्याला हळदी कुंकू अर्पण करायचं, त्यामध्ये तुम्हाला एक लवंग वेलची टाकायची आणि अशा प्रकारे 5ही दिवे प्रज्वलित केल्यानंतर त्यानंतर हे सर्व दिवे एका ताटामध्ये घ्यायचे आहेत. ते ताट घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे. हा उपाय तुम्हाला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस म्हणजे 6:30 नंतर ते 8च्या आतच करायचा आहे. संध्याकाळी आपण तुळशीला स्पर्श करत नाही, त्यामुळे तुळशीचे पूजन हे दुरूनच करायचे आहे. हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आणि त्यानंतर हे दिवे तुळशीजवळ ठेवायचे आहेत. हे दिवे ठेवत असताना तुम्ही उत्तरेकडे तोंड करून हे दिवे ठेवावेत. त्यानंतर तुम्हाला तुळशीजवळ बसायचं आहे. तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. आता तुमची इच्छा असेल की मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी, त्याच्या करिअरमध्ये त्याला यश मिळावं किंवा त्याचा एखादा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामध्ये त्याची प्रगती व्हावी, ती इच्छा बोलून दाखवायची. तुमच्या पतीविषयी काही तुमच्या समस्या असतील, जसं की पतीच्या आरोग्याबाबतीत असतील किंवा पतीच्या नोकरी संदर्भात असतील किंवा व्यवसायाबाबतीत असतील, तर ती इच्छा सुद्धा तुम्ही बोलून दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या काही आर्थिक समस्या असतील तर त्यातून बाहेर पडायचं असेल तर ती इच्छा सुद्धा तुम्ही तुळशीजवळ बोलून दाखवायची आहे. आता त्यानंतर तुळशीला तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायची आहे. ही प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता प्रत्येकाच्याच घराजवळ तुळस ही असतेच, पण तुळशीला फेरे मारणे एवढी जागा नसते. तुमच्या तुळशीजवळ जर तुम्हाला फेरे मारता येत नसतील तर हे 11 प्रदक्षिणा तुम्ही स्वतःभोवती मारू शकता. किंवा तुळशीजवळ बसून एक जपमाळ हातात घ्यायची आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसेल तर हा उपाय तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा करू शकता. प्रत्येक मंदिरामध्ये एक तुळशीचं रोप असतं, तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकता. आता तिथे हे दिवे ठेवत असताना उत्तरेकडे तोंड करून ठेवावेत आणि अशाच प्रकारे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला घरी परत यायचं आहे. आता त्यानंतर तुम्ही मंदिरामध्ये जर हे दिवे ठेवलेले असतील तर तिथे कोणी ना कोणी त्या दिव्यांना निर्माल्यामध्ये टाकेल किंवा गाईला खायला देईल. पण जर तुम्ही हा घरी उपाय करणार असाल तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे, हे दिवे म्हणजे ज्या वेलची लवंगासहित हे गाईला खाऊ घालायचे आहेत. दिवा इकडे तिकडे आपल्याला फेकायचा नाही. आपण हे हळदीचे दिवे बनवलेले आहेत. हळद ही गुरुग्रहाचे प्रतिनिधित्व करते. हे उपाय केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात आणि सौभाग्य देतात आणि 100% तुमची इच्छापूर्ती ही होतेच, पण तेवढी तुमची श्रद्धा असायला हवी. तर असा हा उपाय तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे. आता त्यानंतरच्या दुसऱ्या उपायामध्ये तुळशीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, नवरात्रीमध्ये आपण देवीच्या 9 रूपांचं पूजन करत असतो आणि तुळस ही सुद्धा एक देवी आहे. आता रोज जसं आपण तुळशीचं पंचोपचारे पूजन करतो अगदी तसंच करायचं आहे. आणि तुळशीला पाणी अर्पण करत असताना जो कलश आपण घेतो तो तांब्याचा असतो आणि जर तुमच्याकडे चांदीचा एखादा पेला असेल किंवा चांदीचा तांब्या असेल तर तो घेतला तर अतिशय उत्तम. आता त्यामध्ये पाणी घेतल्यानंतर यामध्ये तुम्हाला चिमूटभर कुंकू टाकायचं आहे आणि हे कुंकू मिश्रित पाणी आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे. तुळशीला आपण हळद मिश्रित पाणी तर अर्पण करतोच, कारण हळद ही श्रीहरी विष्णूंना प्रिय आहे. पण नवरात्रीमध्ये आपल्याला चिमूटभर कुंकू या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ते पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे. असं केल्यामुळे तुळशीची विशेष कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते. नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. अगदी साधा सोपा उपाय आहे आणि तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही रोज हा उपाय केला तरीही चालेल. त्यानंतर तुळशीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं, धूप दीप दाखवायचा, नैवेद्य अर्पण करायचा. अशा प्रकारे तुळशीचं पंचोपचारे पूजन करायचं आहे. शक्य झालं तर सकाळ संध्याकाळ रोजच तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सौभाग्य येतं. आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये कोणत्याही एका दिवशी तुम्ही यातील जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो तुम्ही करू शकता. यातील दोन्ही उपाय तुम्ही करावेत असं नाही, यातली ज्याची तुम्हाला गरज आहे तो उपाय तुम्हाला करायचा आहे. आणि चिमूटभर कुंकू पाण्यामध्ये टाकून हे पाणी आपण रोजच नवरात्रीमध्ये तुळशीला अर्पण करू शकतो. अतिशय साधा सोपा उपाय आहे. दिव्यांचा उपाय मात्र कोणत्याही एका दिवशी तुम्ही केला तरीही चालेल.
अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. कमेंटमध्ये मी नक्कीच त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी, कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.